स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. पलूस सहकारी बँकेचा व्यवसाय 1200 कोटींवर, 11% लाभांश. चेअरमन वैभवराव पुदाले. पलूस सहकारी बँकेची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. पलूस सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय 1200 कोटींपेक्षा अधिक झाला असून सभासदांना 11% लाभांश जाहीर करण्यात आला आहे. ठेवीदार, कर्जदार, सभासद, कर्मचारी व हितचिंतकांच्या पाठबळामुळे बँकेची चौफेर प्रगती सुरू असल्याचे प्रतिपादन चेअरमन वैभवराव पुदाले यांनी केले. ते पलूस सहकारी बँकेच्या 61व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेस व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील, ज्येष्ठ नेते श्रीकांत लाड, पांडुरंग सूर्यवंशी, मानसिंग पाटील, गणपतराव सावंत, माजी काँग्रेस गटनेते सुहास पुदाले, पंचायत समिती उपसभापती वैभव उगळे, नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गटनेते गणपतराव पुदाले, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, वृषाली पुदाले, परशुराम शिंदे, शरद शिंदे, सांडगेवाडीचे सरपंच अमर धोत्रे, बाजार समिती उपसभापती संजय पवार, ॲडव्होकेट KD कांबळे, डॉक्टर BN पवार, विलास हजारे, आनंदराव पुदाले, विजय जाधव, विनय निकम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. यावेळी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली वाचन संचालक नितीन खारकांडे यांनी केले. स्वागत संचालक मनोहर बुचडे तर नोटीस व ताळेबंदाचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी केलं. नागरी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वैभवराव पुदाले, पंचायत समिती उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल वैभव उगळे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी राजू जाधव, महेंद्र माने व रंजना पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गणपतराव पुदाले, मानसिंग पाटील, पांडुरंग सूर्यवंशी आणि डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी मनोगत व्यक्त केलं. बँकेचे 21,013 सभासद, 28 शाखा, 708 कोटींपेक्षा अधिक ठेवी, 504 कोटींपेक्षा अधिक कर्ज वाटप आणि 0% PNA असल्याची माहिती चेअरमन वैभवराव पुदाले यांनी दिली. लवकरच सर्व सुविधांनी युक्त नवीन मुख्य कार्यालय सुरू करण्यात येणार असून रिझर्व्ह बँकेनेही बँकेच्या कामकाजाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. सभेला संचालक बजरंग सूर्यवंशी, शिवप्रसाद शिंदे, जगदीश मोहोळकर, चंद्रकांत गोंदिल, ईश्वर सिसाळ, मनोहर बुचडे, नितीन खारकांडे, पुष्कराज पवार, अशोक माने, दिलीप पाटील, अनिल माने, अश्विनी गोंदिल, मेघा येसुगडे, नितीश शहा, अक्षय जोशी, विनय निकम, मार्तंड सदामते, मोहन पुदाले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, उपव्यवस्थापक अतुल कुलकर्णी, गजेंद्र माने, सुभाष पाटील, शाखा अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन मुकेश मुळे यांनी तर आभार चंद्रकांत गोंदिल यांनी मानले. आमचा एक नाही म्हटलं तर 50-60-70 स्टाफ रिटायर होते. त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षापासून नवीन भरती चालू केली आणि ते करत असताना मी गेल्या 2 वार्षिक सभेत पण सांगितले किंवा चव्हाण आपण काही सूचना दिल्या होत्या, पगार वाढवा किंवा मधनं सोडून जात आहेत त्यांना सोडून जाऊन देऊ नका किंवा त्यांना डिपॉझिट त्यांचं ठेवून घ्या, त्याचे कागदपत्र देऊ नका. शेवटी आपण ही बँक आपल्या सभासदांच्या बळावर चालते, तुमच्या पाठिंब्यावर चालते, म्हणून आपल्या परिसरातील लोकांना कसा न्याय देता येईल अशा पद्धतीनं आपण नवीन आपली भरती केलेली आहे. आणि ते साधारण हे जे रिटायर होणार आहे ते रिटायर व्हायच्या अगोदर ते तयार व्हायला पाहिजे, कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे की त्या कॉम्पिटिशनलाही नवीन मुलं टिकायला पाहिजे. या दृष्टीनं आपण आपल्या लोकांना कसं न्याय द्यायचं आहे त्याच्या पद्धतीनं आपण काम केलं आहे. त्याचबरोबर आज बँका असतील, पतसंस्था असतील यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढले, व्यवसाय